अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। आज आपण सुपर हेल्दी पौष्टिक चिकन सूप आणि फिक्का मसाल्याचा वापर करून केलेले चिकन बनवणार आहोत। तरी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। गरम मसाल्याचा वापर करून बनवलेले चिकन जास्त चविष्ट तर लागतेच, पण सर्दी खोकला या सर्वांवर खूप गुणकारी असते। गरम मसाल्यामध्ये मी इथे काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, लवंगा, लसणाच्या पाकळ्या, एक तुकडा आले आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सगळे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। इथे मी बाळंतिणीसाठी मिळणारा फिक्का मसाला घेतला आहे। फिक्का मसाला न वापरता सुद्धा तुम्ही हे चिकन सूप बनवू शकता। कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया। तूप गरम झाले की त्यात 2 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालूया। लगेच 1 चमचा धणे जिरे पूड, 2 चमचा फिक्का मसाला घालूया। गरम मसाला परतून झाला की त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले गरम मसाल्याचे वाटण घालून वाटण तुपावर चांगले परतून घेऊया। वाटण परतून झाल्यावर त्यात पाव चमचा हळद घालूया। आता त्यामध्ये चिकन घालून चिकन मसाल्यात चांगले अर्धा मिनिट परतून घेऊया। चिकन सूप, मटण किंवा पाया सूप बनवताना मिठाचा वापर करत नाही, म्हणून ह्या प्रकारच्या सूपला अळणी सूप पण बोलतात। तुम्हाला मीठ आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता। चिकन परतून झाल्यावर त्यात 1 ग्लास भरून पाणी घालून घेऊया। आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। चिकन सूप कुकरमध्ये बनवल्यामुळे झटपट तयार होते। हे चिकन सूप बाळंतिणीसाठी, लहान मुलांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी शक्तिवर्धक असते। थंडीमध्ये, पावसाळ्यात किंवा महिन्यातून एकदा तरी चिकन सूप घरात बनवले पाहिजे। कुठलेही सूप हे गरम असताना पिल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर लवकर होतो, त्यामुळे हे चिकन सूपसुद्धा तुम्ही गरम गरम सर्व्ह करावे। चिकन सूपनंतर आता मी फिक्का मसाल्याचा वापर करून चिकन बनवणार आहे। त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या, 1 तुकडा आले, लवंगा, काळी मिरी, दालचिनी आणि कोथिंबीर, पाव किलो स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आणि फिक्का मसाला घेतला आहे। हे सगळे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। आता पातेल्यात 1 चमचा साजूक तूप गरम झाले की त्यात 2 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, 3 चमचे फिक्का मसाला, पाव चमचा हळद आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेले वाटण तुपामध्ये घालून चांगले परतून घेणार आहे। वाटण तुपावर परतून झाल्यावर त्यात 1 चमचा गरम मसाला घालूया। लगेच त्यात चिकन घालून चिकन मसाल्यात 1 मिनिटभर परतून घेऊया। चिकन परतून झाले की लगेच अर्धा ग्लास गरम पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून 10 मिनिटे चिकन शिजवून घेऊया। 10 मिनिटांनंतर चिकन शिजत आले की त्यात चवीनुसार मीठ
आणि 1 चमचा खोबऱ्याचे वाटण घालून परत एकदा पातेल्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे चिकन शिजवून घेऊया. 5 ते 6 मिनिटांनंतर फिक्का मसाल्यावर केलेले चिकन तयार झाले आहे. फिक्का मसाल्यावर केलेले चिकन बाळंतिणीसाठी, लहान मुलांसाठी किंवा आजारातून नुकताच बरे झालेल्या लोकांसाठी पण तुम्ही बनवू शकता. सुपर हेल्दी पौष्टिक चिकन सूप आणि फिक्का मसाल्यावर केलेले चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सर्वांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.